निलेश लंके यांनी 1 महिन्याभरात इंग्रजीत भाषण पाठ करून दाखवावे, मी उमेदवारी अर्ज सुद्धा भरणार नाही, अशा प्रकारचे वक्तव्य महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी अहमदनगरमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात केलं होतं. त्यालाच आमदार निलेश लंके यांनी देखील सडेतोड उत्तर दिलंय. संसदेत कुठल्या भाषेमध्ये प्रश्न मांडायचा यापेक्षा संसदेत तुम्ही किती प्रभावीपणे प्रश्न मांडू शकता हे महत्त्वाचं असून चौकात मी जर इंग्रजीत भाषण करत बसलो तर त्याचा काय फायदा आहे? सर्वसामान्यांना काम पाहिजे, भाषण नाही, असं म्हणत निलेश लंके यांनी विखे पाटील यांना टोला लगावलाय. आणि दुसरा मुद्दा त्यांनी एका कुठेतरी भाषणात सांगितलं की समोरच्या उमेदवाराने मी इंग्रजी बोलून दाखवलं पाहिजे. समोरच्या उमेदवाराने तर मी अर्ज मागं घेतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहून दिलेली आपल्याला. त्या घटनेमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाच्या बोलीभाषेत, प्रत्येकाच्या मातृभाषेत बोलण्याचा अधिकार आहे ना. असं संसदेत असं कुठं नमूद केलेलं आहे का? घटनेत कुठं नमूद केलेलं आहे की संसदेत गेल्यानंतर इंग्लिशच बोललं पाहिजे, हिंदीच बोललं पाहिजे? असं नाही. ज्या त्या भागातील मातृभाषेत बोललं पाहिजे. तुम्ही पाहिलं असं क्रांतिसिंह नाना पाटील यांनी संसद गाजवली. त्यांनी संसदेमध्ये अतिशय प्रभावीपणे भाषण केलं होतं. ते तर अशिक्षित होते ना. म्हणजे असे कित्येक मुद्दे घेऊन आज मराठी वसंतदादा पाटील पहा. वसंतदादा पाटीलसुद्धा कमी शिक्षण घेतलेले होते. त्यांनीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज केलं. आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला, आपल्या जिल्ह्यामध्ये आदरणीय ढाकणे साहेबांचं सुद्धा शिक्षण कमी होतं. ढाकणे साहेबांनी एकदम आदर्शपणे कामकाज केलं ना. दादा पाटील शेळके होते, त्यांनीसुद्धा कमी शिक्षण होतं, पण हे माणसं प्रभावी होती. तुमचं शिक्षण ठीक आहे, तुमचं शिक्षण आहे, पण तुम्ही कुठला प्रभावी मुद्दा मांडला हे सुद्धा आपण विचारात घेतलं पाहिजे. म्हणजे स्वतःची ज्यावेळेस आपल्यावर नामुष्कीची वेळ येते ना, त्यावेळेस आपण फक्त आपलं हे झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. शेवट इंग्लिशचा प्रश्न आज येत नाही, आपल्या बोलीभाषेचा प्रश्न येत नाही. सगळ्यात महत्त्वाचा आज प्रश्न येतो विकासासाठी काही केलं, हे सगळ्यात आपण अधोरेखित केलं पाहिजे. मराठीला दर्जा मिळाला पाहिजे, मराठी भाषेला. या सगळ्या गोष्टीसाठी आपण किती आपला आज महाराष्ट्रामध्ये मातृभाषा दिन साजरा करतो. या सगळ्या गोष्टीचा याचा अर्थ तुम्ही एखाद्याच्या कुटुंबाचं एखादं आर्थिक सक्षम कुटुंब आहे, त्या कुटुंबातले मुलं इंग्लिश मिडियमचं शिक्षण घेऊ शकतात. गरीब घराण्यातले मुलं इंग्लिश मिडियमचं शिक्षण घेऊ शकत नाही. याचा अर्थ तुम्ही आज पण गरिबांच्या मुलांना हिणवण्याचाच प्रयत्न करता ना. आज पण तुम्ही गरिबांच्या मुलांना हिणवण्याचा प्रयत्न करता. त्यामुळं कुठल्या भाषेत संसदेत प्रश्न मांडायचा त्यापेक्षा संसदेत तुम्ही किती प्रभावीपणे भाषण करू शकता